मग बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन आणि जनरली एक्सेप्टेड अकाउंटिंग पॉलिसीज याबाबतची माहिती घेणार आहे. मग हे जे काही अकाउंटिंग कन्सेप्ट आहे, या अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजेच आपण जे काही बिझनेसचं अकाउंटिंग करतो त्याच्याशी संबंधित बनले गेलेले रूल्स. हे जे काही रूल्स आहेत हे अनेक वर्षांच्या परिश्रमातून जे काही बिझनेसमॅन आहेत, जे काही शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी जे अनुभव बघितले, अनुभवलेत, यातनं या कन्सेप्ट डेव्हलप झालेले आहेत. आणि म्हणून असे जे काही कन्सेप्ट किंवा असे जे काही रूल्स आहेत जे सर्व मान्य म्हणजे युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहेत. म्हणून अशा रूल्सला जनरली एक्सेप्टेड अकाउंटिंग पॉलिसीज असं म्हटलं जातं. मग हे जे काही कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट म्हणजेच बेसिक ॲझम्पशन अँड रूल्स अँड प्रिन्सिपल्स, ज्यांचा आधार घेऊन बिझनेसशी संबंधित असलेले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात आणि त्यावरनं गरजेचे अकाउंट प्रिपेअर केले जातात. जे जे काही प्रिन्सिपल आपण पाळतो किंवा याचे काही कन्सेप्ट आपण पाळतो, याच्या मागचा महत्वाचा उद्देश हाच की आपलं जे काही अकाउंटिंग आहे त्यामध्ये युनिफॉर्मिलिटी अँड कन्सिस्टन्सी यावी. या उद्देशाने या रूल्स आणि कन्सेप्ट विचारात घेतले जातात, ते फॉलो केले जातात. तर एकसारख्या कन्सेप्ट मागच्या वर्षी, सेम ॲज कन्सेप्ट या वर्षी आणि सेम ॲज कन्सेप्ट जर आपण पुढच्या वर्षी वापरणार असेल तर त्यामुळे आपण आपल्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने प्रोग्रेस करतो आहोत किंवा कशा पद्धतीने प्रोग्रेस केली आहे आणि आणखीन पुढे काय प्रोग्रेस करायचे आहे याच्या बाबतचे डिसिजन घेता येतात, त्याबाबतचं प्लॅनिंग करता येतं. म्हणजेच प्रत्येक अकाउंटिंग हे या कन्सेप्टच्या बेसिसवरती केलं जातं. मग जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की या सर्व कन्सेप्ट या अनेक वर्षांच्या अनुभवातनं डेव्हलप झालेलं आहे आणि म्हणूनच या सर्व कन्सेप्ट युनिव्हर्सली एक्सेप्टेड रूल्स म्हटलं जातं. मग ह्या कन्सेप्ट कुठल्या कुठल्या, तर त्यामध्ये आहेत बिझनेस एंटाइटी कन्सेप्ट, मनी मेजरमेंट कन्सेप्ट, गोइंग कन्सर्न कन्सेप्ट, अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट, त्यानंतर कॉस्ट कन्सेप्ट, ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट, रिअलायझेशन कन्सेप्ट, एक्रुअल बेसिस, मॅचिंग कन्सेप्ट. यामधले आपण पहिली कन्सेप्ट बघतोय बिझनेस एंटाइटी कन्सेप्ट. मग काय आहे ही बिझनेस एंटाइटी कन्सेप्ट ती आपण बघतोय. या कन्सेप्ट प्रमाणे किंवा ही कन्सेप्ट अकाउंटिंगची बिझनेस एंटरप्राइजेस आणि तिचा ओनर हे दोन्ही सेपरेट मानतो. म्हणजेच प्रत्येक व्यवसाय हा त्याच्या मालकापासून वेगळा असतो. याचाच अर्थ प्रत्येक बिझनेसचं अस्तित्व त्याच्या मालकापासून सेपरेट असतं. म्हणजे मालक आणि बिझनेस हे वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर जर आपल्याला नोटबुक घ्यायची झाली किंवा बुक खरेदी करायचं झालं किंवा पेन खरेदी करायचं झालं तर आपल्या डोळ्यासमोर सागर बुक डेपो हे पुस्तकाचं दुकान येतं. त्याऐवजी दुकानाऐवजी मालकाचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येत नाही. आणि बोलताना आपण हेच म्हटलं जातं की बुक घ्यायची आहे, पेन घ्यायचा आहे, पेन्सिल घ्यायची आहे किंवा नोटबुक घ्यायची आहे तर सागर बुक डेपोत ना घ्यायची आहे, त्याच्या मालकाकडनं नाही घ्यायची.
मग याच्यावरनं सागरबुग डेपो ही आपल्या दृष्टीने एक संस्था किंवा एक सेपरेट अशी व्यक्ती तयार झाली आणि प्रत्येक व्यवसाय जो नोंदणीकृत आहे त्याला कृत्रिम व्यक्ती किंवा कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती असं म्हटलं जातं. म्हणजे आर्टिफिशियल पर्सन किंवा पर्सन बाय लॉ असं म्हटलं जातं. म्हणूनच व्यवसायाला म्हणजे बिझनेसला अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातनं मालकापेक्षा वेगळं अस्तित्व असतं आणि याच गुणधर्मामुळे ज्यावेळेला मालक या व्यवसायाला कॅपिटल पुरवतो म्हणजेच व्यवसाय त्या व्यक्तीकडनं भांडवल घेतो ते कर्जाऊ घेतलं जातं, ते कर्ज समजलं जातं आणि म्हणून मालकांनी दिलेलं कॅपिटल एंट्री करताना आपल्याकडे कॅपिटल आलं पैशांच्या स्वरूपामध्ये जर आलं असेल तर कॅश अकाउंटला डेबिट केलं जातं आणि कॅपिटल अकाउंटला क्रेडिट केलं जातं. कॅपिटल अकाउंट हे मालकासाठी असतं म्हणजे मालकाचं क्रेडिट तयार झालं म्हणजे मालकाची लॅबिलिटी तयार झाली व्यवसायावर. म्हणून व्यवसायाच्या दृष्टीने व्यवसायामध्ये मालकाने गुंतवलेलं कॅपिटल ही व्यवसायाची लॅबिलिटी तयार होते. जे काही भांडवल मालकाने गुंतवलेलं असतं याच्या बदल्यामध्ये व्यवसाय त्या मालकाला जो काही नफा कमवला जातो तो त्या मालकाला सुपूर्द करतो. म्हणजेच मालक व्यवसायामध्ये आपली जी इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्या बदल्यात व्यवसायाकडनं बेनिफिट म्हणून भांडवलाची अपेक्षा करतो. म्हणूनच व्यवसायाशी संबंधित असलेली ट्रान्झॅक्शन आणि मालकाशी वैयक्तिक स्वरूपाचे असलेले ट्रान्झॅक्शन ही दोन्ही वेगवेगळे मेंटेन केले जातात. व्यवसायाशी संबंधित ट्रान्झॅक्शन व्यवसायातच रेकॉर्ड होतील तर मालकाचे घरगुती ट्रान्झॅक्शन ही सेपरेट रेकॉर्ड होतील. म्हणजेच काय की जर समजा मालकाने व्यवसायामध्ये पैसे गुंतवले त्यातून व्यवसायासाठी आवश्यक त्या वस्तू खरेदी केल्या तर ते व्यवसायाचे ट्रान्झॅक्शन झाले. पण मालकाने मुलांसाठी दिवाळीचे फटाके घेतले, नवीन कपडे घेतले, मुलांच्या शाळेमध्ये ऍडमिशन केले तर या प्रकारचे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते त्याचे वैयक्तिक ट्रान्झॅक्शन आहेत. म्हणूनच व्यवसायाचं अकाउंटिंग हे सेपरेट मेंटेन होतं आणि मालकाचं वैयक्तिक अकाउंटिंग हे सेपरेट मेंटेन केलं जातं. यावरून असं लक्षात येईल की व्यवसाय आणि मालक या दोन्ही गोष्टी एकमेकापासून वेगळ्या आहेत. मग आता आपण या कन्सेप्टच्या बाबतचे सिग्निफिकन्स बघायचे. म्हणजे जी कन्सेप्ट आपल्याला अकाउंटिंग मध्ये कशासाठी वापरवायची असते. मग त्यासाठी खाली दिलेले पॉइंट कन्सिडर करणं गरजेचे ठरतं. नंबर 1, या कन्सेप्टमुळे ऍक्च्युअली व्यवसायामधून किती उत्पन्न कमवलं आहे ते कॅल्क्युलेट करता येईल. असर्टेनिंग प्रॉफिट ऑफ द बिझनेस. मग यासाठी व्यवसाय फक्त व्यवसायाचे खर्च आणि व्यवसायाचा रेव्हेन्यू म्हणजे व्यवसायाचा इन्कम विचारात घेईल. यामध्ये प्रायव्हेट आणि पर्सनल एक्सपेन्सेस किंवा त्या पर्सनल इन्कम विचारात घेतलं जाणार नाही. याचाच अर्थ व्यवसायाचं अकाउंटिंग करताना त्या मालकाचे प्रायव्हेट ट्रान्झॅक्शनला कुठल्याही प्रकारचं स्थान दिलं जाणार नाही. आणि म्हणून अकाउंटंट सोबत किंवा अकाउंटंट समोर येणारा प्रत्येक ट्रान्झॅक्शन तो बिझनेसशी संबंधित आहे किंवा नाही या दृष्टीने तो विचार करतो आणि जर तो ट्रान्झॅक्शन बिझनेसशी संबंधित असेल तरच त्याचं रेकॉर्ड केलं जातं.
उदाहरणार्थ, मुलीच्या लग्नासाठी मालकाने 5 लाख रुपये खर्च केले आणि ते व्यवसायाचा खर्च म्हणून नोंदवायचे आहे. तर अकाउंटिंग कन्सेप्ट, बिझनेस एंटिटी ही कन्सेप्ट हे सांगते की ही खर्च हा त्या मालकाचा वैयक्तिक आहे आणि म्हणून त्याचा व्यवसायाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि म्हणून हा ट्रान्झॅक्शन व्यवसायाच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये किंवा व्यवसायाचा खर्च म्हणून नोंदवता येणार नाही. ही कन्सेप्ट पहिली कन्सेप्ट आणि बेसिक कन्सेप्ट आहे. दुसरी जी काही कन्सेप्ट आहे ती आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. आता आपण 2 नंबरची कन्सेप्ट बघतोय, मनी मेजरमेंट कन्सेप्ट. या कन्सेप्ट प्रमाणे जसं अकाउंटिंग मध्ये आपण 11thलाही बघितलं होतं आणि कालच्या लेक्चर मध्येही बघितलं की अकाउंटिंग मध्ये फक्त आणि फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच रेकॉर्ड होतात, म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच फक्त विचारात घेतले जातात. म्हणून अकाउंटिंग मध्ये होणारा प्रत्येक व्यवहार हा आर्थिक स्वरूपामध्येच मोजमाप केला जातो, मनी और मनी वर्क. ही कन्सेप्ट हेच सांगते की व्यवसायाशी संबंधित असणारे ट्रान्झॅक्शन मस्ट बी इन द टर्म ऑफ मनी, ते पैशाच्या स्वरूपातच असले पाहिजे. मग याचा काही पैसा आहे तो व्यवसाय ज्या देशामध्ये काम करतोय तो व्यवसाय करतोय त्या देशाची करन्सी असेल. म्हणून भारतामध्ये जे व्यवहार होतील ते रुपयामध्ये मोजले जातील, तर अमेरिकन कंट्रीज मध्ये जे व्यवहार होतील ते डॉलर मध्ये मोजले जातील. याप्रमाणे म्हणजेच काय, फक्त आणि फक्त ज्या ट्रान्झॅक्शनला पैशांचं व्हॅल्यू आहे किंवा पैशांमध्ये मोजलेले आहेत तेच फक्त बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये घेतले जाते. जे ट्रान्झॅक्शन मॉनिटरी व्हॅल्यूज एक्सप्रेस करत नाही ते ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये नोंदवले जाणार नाही. ट्रान्झॅक्शन which cannot express monetary term are not recorded in the books of accounts. म्हणजेच काय, एखाद्या एम्प्लॉईची लॉयल्टी, सिन्सिअरिटी आणि ऑनेस्टी हे जे काही त्याचे गुण आहेत हे बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये विचारात घेतले जात नाही. तर त्याने किती आउटपुट दिलं, किती रुपयांचं उत्पादन करून दिलं किंवा किती नफा कमवून दिला रुपयांमध्ये, तो महत्वाचा ठरतो. म्हणून त्याने कमवून दिलेला नफा हा महत्वाचा राहील, पण हेच गुण हा नफा कमवण्यासाठी कामाचे ठरतात. या कन्सेप्ट प्रमाणे म्हणजे मनी मेजरमेंट कन्सेप्ट प्रमाणे पैशांमध्ये मोजमाप करत असताना त्या ट्रान्झॅक्शनचं कन्व्हर्शन करण्यासाठी म्हणजे पैशांमध्ये मूल्य काढण्यासाठी आपल्याला काही युनिट्स ऑफ मेजरची गरज पडते. असे युनिट्स ऑफ मेजर्स याचाच अर्थ किलो, लिटर, मीटर, फूट या प्रकारे, नंबर्स किंवा नोट्स, नग याप्रमाणे. याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर 10 एकर जमीन आपल्याला विकायची आहे, 10 लाख रुपये एकर प्रमाणे. तर 10 एकर जमिनीचे 1 करोड रुपये होते. मग हे मोजण्यासाठी आपण जमीन किती आहे आणि एकरी म्हणजे एकर हे एक युनिट वापरलं गेलं आणि तो एकरी त्याचा रेट काय आहे, म्हणजेच एखाद्या वस्तूचं पैशांमध्ये मूल्य मोजत असताना ते वस्तू कुठल्या युनिट्स मध्ये मेजर करायची, मोजायची आणि पर युनिटला पैशांचं किती व्हॅल्यू पेड करायचं. म्हणून कुठल्याही ट्रान्झॅक्शनचं पैशातील व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी
आपल्याला झालेल्या व्यवहारामध्ये ज्या वस्तू वापरल्या गेल्या आहेत त्या वस्तू कशा प्रकारे मेजर करायच्या म्हणजे युनिट्स ऑफ मेजर महत्वाचं ठरतं. या प्रकारे ही जी काही आपली मनी मेजरमेंट कन्सेप्ट आहे ही आपल्याला मदत करत असते. या कन्सेप्टचे सिग्निफिकन्स काय आहे? या कन्सेप्ट प्रमाणे ज्या वस्तूचं पैशांमध्ये मोजमाप करता येणार नाही अशी वस्तू किंवा असा ट्रान्झॅक्शन विचारात घेतला जाणार आहे. म्हणजे अकाउंटंटला हे ठरवता येईल तर या युनिट्स ऑफ मेजर नाही, हिचं पैशांमध्ये मूल्य आपण ठरवू शकत नाही, म्हणजेच हे रेकॉर्ड करण्यात येणार नाही. म्हणजे काय रेकॉर्ड केलं जाईल आणि काय रेकॉर्ड केलं जाणार नाही हे सहजपणे त्याला आयडेंटिफाय करता येईल. त्याचबरोबर प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये कुठली वस्तू इन्व्हॉल्ड आहे, तिचं मोजमाप कुठल्या युनिट मध्ये झालं, काय रेट प्रमाणे घेतली आणि मग टोटल व्हॅल्यू किती झालं, यामध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये युनिफॉर्मिलिटी आणली जाते. आणि कोणालाही जे कोणी अकाउंटिंग चेक करेल किंवा तपासेल त्याला ते सहजपणे अंडरस्टँड होईल. आणि म्हणून जे काही अकाउंटचे वापरकर्ते आहेत त्याला अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सहजपणे अंडरस्टँड होईल आणि एंटरप्राइजेसला हे अकाउंट सहजपणे बनवता येईल. त्याचबरोबर मागच्या वर्षी आपण किती माल खरेदी केला होता, म्हणजे किती युनिट्स खरेदी केले होते किंवा किती युनिट प्रोड्यूस केले होते किंवा किती युनिट विकले होते आणि या वर्षी किती युनिट प्रोड्यूस केले, किती युनिट्स खरेदी केले आणि किती युनिट्स विकले याचा आपल्याला अनालिसिस करता येईल. म्हणजेच काय, बिझनेसचा 2 पिरियडचा परफॉर्मन्स आपल्याला सहजपणे तपासता येईल. त्याचबरोबर आपल्यासोबत आपली जी काही कॉम्पिटेटिव्ह फर्म आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह व्यवसाय आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला कंपॅरिझन करता येईल. यासाठी ही मनी मेजरमेंट कन्सेप्ट आपल्याला मदत करते. तिसरी जी काही कन्सेप्ट आहे ती आहे गोइंग कन्सर्न कन्सेप्ट. गोइंग कन्सर्न कन्सेप्टचा अर्थ म्हणजे जसं आपण उदाहरण जर घेतलं तर कुठलाही व्यावसायिक ज्यावेळेला आपलं दुकान टाकतो किंवा आपला व्यवसाय सुरू करतो त्यावेळेला त्याने असा कुठलाही पिरियड निश्चित केलेला नसतो की आपल्याला व्यवसाय किती दिवसांसाठी करायचा, परंतु त्याला हे नक्कीच वाटतं की आपला व्यवसाय दिवसागणिक वाढत जावा. म्हणूनच म्हणताना असं म्हटलं जातं की व्यावसायिकाने दिन दुगणी आणि रात चौगुणी प्रगती करावी, म्हणजेच त्याचा व्यवसाय हा अनंत काळासाठी पिढ्याना पिढ्या वाढत जावा. आणि म्हणून व्यवसायाची स्थापना ही इनडेफिनेट पिरियड साठी किंवा अनफॉर्सिन पिरियड साठी असते. म्हणजे व्यवसायाचं लाईफ हे अनफॉर्सिन पिरियड साठी किंवा इनडेफिनेट पिरियड म्हटलं जातं. म्हणजेच प्रत्येक व्यवसाय हा कंटिन्यू असतो, कंटिन्युइटी ऑफ लाईफ असते. म्हणजेच तो नजीकच्या काळामध्ये लगेच डिझॉल्व होईल असं होणार नाही किंवा काही मोजक्या काळासाठी स्थापन झालेलं आहे असं होणार नाही. मग असे जे काही कमी कालावधीचे बिझनेस स्थापन करता येतात का? हो, येतात. टेम्पररी पार्टनरशिप किंवा टेम्पररी व्यवसाय, सिजनेबल बिझनेस हेही केले जातात. परंतु व्यवसायाचं अस्तित्व किती हे मात्र कोणीही कॅल्क्युलेट करू शकत नाही. याकरताच आपला जो व्यवसाय आहे हा अनेक वर्ष चालला पाहिजे, पिढ्याना पिढ्या वाढत गेला पाहिजे, तर तो वाढत जाण्यासाठी त्या व्यवसायाच्या स्वतःच्या ऍसेट तयार झाल्या पाहिजे, त्याच्या शाखा ओपन झाल्या पाहिजे,
व्यवसायाचं स्वरूप वाढलं गेलं पाहिजे. जर तो एका गाळ्यामध्ये असतील तर पुढच्या वर्षी 2 गाळ्यांमध्ये, त्याच्या पुढच्या वर्षी 3 गाळ्यांमध्ये, याप्रमाणे तो वाढला पाहिजे. आणि हे वाढण्यासाठी त्या व्यवसायाला भविष्याची तरतूद म्हणून किंवा स्वतःचा आवाका वाढवण्यासाठी काही ऍसेट असावे लागतात, ऍसेट खरेदी कराव्या लागतात. त्याचबरोबर सगळंच भांडवल जे स्वतःचं असतं असं नाही, किंवा मालक पुरवू शकतो असं नाही. आणि म्हणून यासाठी व्यवसायाला लॉंग टर्म स्वरूपाचं कॅपिटल सुद्धा किंवा लोन सुद्धा घ्यावं लागतं. मग लॉंग टर्म म्हणजे किती? तर ज्या कर्जाचा कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त आहे असा का. मग तो ऍसेट घेताना बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो, मशिनरी खरेदी करतो तो व्यवसाय स्वतःसाठी. मग यांचं लाईफ किती? बिल्डिंगचं लाईफ 50 वर्ष, मशिनरीचं लाईफ 10-15 वर्ष. या पद्धतीने तो आपल्या ऍसेटची जमवाजमव करतो आणि ते ऍसेट घेण्यासाठी कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि यावरनं तो आपल्या स्वतःच्या म्हणजे व्यवसायाच्या ऍसेट आणि लॅबिलिटीज तयार होतात, म्हणजेच त्याची फायनान्शियल पोझिशन तयार होते. मग या कन्सेप्ट प्रमाणे व्यवसायाचं अस्तित्व हे कंटिन्यू असतं आणि म्हणून व्यवसाय स्वतःच्या ऍसेट खरेदी करू शकतो आणि व्यवसाय स्वतःला आवश्यक तेवढं भांडवल कर्जाऊ स्वरूपात मिळवू शकतो. आणि त्या घेतलेल्या कर्जातनं व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या ऍसेटसाठी तो खर्च करू शकतो. आणि त्यातनं तो व्यवसायासाठी त्या ऍसेट मधनं इन्कम कमवतो. मग ही जी काही ऍसेट त्याने खरेदी केली आहे, जेवढी ऍसेट त्याने वर्षभर वापरली, म्हणजे तिचा घसारा तयार झाला. आणि असा घसारा म्हणजे डेप्रिसिएशन फक्त तो त्या वर्षी एक्सपेन्सेस म्हणून शो करतो. आणि ऍसेटची राहिलेली व्हॅल्यू जी तो ऍसेट म्हणून शो करतो. मग या कन्सेप्टचे सिग्निफिकन्स काय किंवा उपयोग काय? ही कन्सेप्ट आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करण्यासाठी मदत करते, की कोणते ऍसेट या लॉंग टर्म आहेत आणि कोणते ऍसेट या शॉर्ट टर्म आहेत. शॉर्ट टर्म ऍसेटला वर्किंग कॅपिटल म्हटलं जातं, तर लॉंग टर्म ऍसेटला फिक्स ऍसेट म्हटलं जातं. वर्किंग कॅपिटल मध्ये जे ऍसेट येतात त्या करंट ऍसेट असतात. त्या ऍसेटचं लाईफ साधारणपणे 1 वर्ष इतकं असतं. त्यामध्ये कायम चेंज होत असतात. आणि याच कन्सेप्ट प्रमाणे आपण लॉंग टर्म कालावधीसाठी फिक्स ऍसेट तयार करतो किंवा घेतो व्यवसायासाठी, आणि त्या ज्या पद्धतीने वापरल्या जातात त्या पद्धतीने त्यावरती डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं. म्हणजेच काय, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट प्रमाणे फिक्स ऍसेट वरती डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं. म्हणून चार्जिंग डेप्रिसिएशन ऑन फिक्स ऍसेट ऑन द बेसिस ऑफ गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. आणि याच कन्सेप्टमुळे जे काही व्यवसायामध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे इन्व्हेस्टर, लेंडर्स, त्यानंतर टॅक्स अथॉरिटी, यांना आपले निर्णय घेण्यासाठी व्यवसायामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करावी, व्यवसायाचा ग्रोथ कसा आहे, भविष्यामध्ये किती ग्रोथ करू शकतो, याबाबतचे निर्णय घेण्यासाठी मदत करते. जर ही कन्सेप्ट अस्तित्वात नसते तर व्यवसायाने केलेला प्रत्येक खर्च, इव्हन तो फिक्स ऍसेट खरेदी करण्यासाठी जरी असता, तरी सुद्धा व्यवसायाला अस्तित्व नाही किंवा व्यवसायाला आयुष्य नाही, लाईफ नाही, म्हणून तो तात्पुरत्या स्वरूपाचा म्हणजेच रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणून ट्रीट झाला असतो. या कन्सेप्टमुळेच रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस
आणि कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणजे फिक्स एसेट एक्सपेन्सेस या कॅटेगरीज करतात. या कन्सेप्टमुळे आपला व्यवसाय किती नफा कमवू शकतो ही कॅपॅसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे भविष्याचं आपण प्लॅनिंग करतो. आपण सुद्धा जगत असताना किती दिवस जगू याची आपल्याला कुठल्याही प्रकारची गॅरंटी नसते. पण तरी सुद्धा भविष्य आपलं सुखात जावं म्हणून भविष्याची आपण तरतूद करून ठेवत असतो. जसं LIC घेतो, घर घेतो, बंगलो घेतो, गाडी घेतो, एफडीच करून ठेवतो, म्हातारपण सुखात जावं. मग तसंच या कन्सेप्ट प्रमाणे भविष्यामध्ये जर व्यवसायाला काही अडचणी येणार असतील तर आपल्याकडे अगोदरच त्याची प्रोव्हिजन असावी म्हणून ऍसेट घेऊन ठेवल्या जातात, कर्ज घेऊन ठेवलं जातं, इन्व्हेस्टमेंट करून ठेवल्या जातात, या तरतुदी करून ठेवल्या जातात. आणि मग भविष्यामध्ये आपल्याला किती व्यवसाय मोठा करायचा आहे, कुठे कुठे शाखा ओपन करायच्या आहेत याचं प्लॅनिंग करता येतं. मग पुढच्या वर्षी आपल्याला किती व्यवसाय करण्याची कॅपॅसिटी आहे किंवा कुठलं टार्गेट आपल्याला अचीव्ह करायचं आहे. या वर्षी जर 10 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला असेल तर पुढच्या वर्षी 100 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला पाहिजे या प्रकारचं आपण प्लॅनिंग करतो. पुढची जी काही कन्सेप्ट आहे ती आहे अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट. या अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट प्रमाणे असं मानलं जातं की कुठल्याही व्यवसायाचं अकाउंट हे एका स्पेसिफिक पिरियड साठी करावं किंवा स्पेसिफिक पिरियड डिफाईन करून द्यावं. जनरल हा जो काही पिरियड आहे यालाच अकाउंटिंग पिरियड असं म्हटलं जातं. हा पिरियड जनरली 1 वर्षांचा डिफाईन केला जातो. मग हा जो काही 1 वर्षांचा कालावधी डिफाईन केला जातो या पिरियड मध्ये आपण जे काही खरेदी, विक्री, खर्च, उत्पन्न झालेला आहे यावरनं आपण त्या पिरियड मध्ये किती ग्रोथ केला, किती प्रॉफिट कमवला, कशा कशावरती किती खर्च झाला, आपल्याकडे किती ऍसेट आहेत आणि आपल्याकडे किती आपल्यावरती किती कर्ज आहे, म्हणजे आपली फायनान्शियल पोझिशन काय आहे, त्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंटला किती टॅक्स पेड करावायचा आहे, हे सगळं काही कॅल्क्युलेट केलं जातं. नफा तोटा कॅल्क्युलेट करण्यासाठी ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातं. तर फायनान्शियल पोझिशन कॅल्क्युलेट करण्यासाठी बॅलन्स शीट बनवलं जातं. आधारित असल्या कारणाने या कन्सेप्ट प्रमाणे ही कन्सेप्ट आपली कंटिन्युअस मानते. आणि हे जे काही इनडेफिनेट पिरियड आहे तो इनडेफिनेट लाईफ आहे ती वर्षांमध्ये त्याचे तुकडे करते. म्हणजे ते लाईफ पार्टिशन करते आणि असं केलेलं पार्टिशन म्हणजेच अकाउंटिंग पिरियड. हे पार्टिशन करताना की 1 वर्षाचा कालावधी, 6 मंथचा कालावधी, 3 मंथ कालावधी, 1 मंथ कालावधी असा विचारात येतो. जनरल 1 year period is the basic assumption. पण आपण व्यवसायाचा 6 मंथली परफॉर्मन्सही चेक करू शकतो, 3 मंथली परफॉर्मन्स पण चेक करू शकतो आणि मंथली परफॉर्मन्स सुद्धा चेक करता येतो. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की युजली 1 year टेकन ऍज ए 1 अकाउंटिंग पिरियड. म्हणजेच व्यवसायाच्या अस्तित्वातले प्रत्येक 12 महिन्यांचा कालावधी हा एक अकाउंटिंग पिरियड क्रिएट होईल. मग यासाठी कुठल्याही महिन्याच्या 1 तारखेला या अकाउंटिंग पिरियड सुरू होऊ शकतो आणि तिथून पुढे 12 महिने संपल्यानंतर त्याचा अकाउंटिंग पिरियड एंड होऊ शकतो. नंबर 1. नंबर 2, एकतर तो कॅलेंडर इयर या आपलं अकाउंटिंग इयर म्हणू शकतो.
भारताचं कॅलेंडर इयर किंवा कुठल्याही देशाचं कॅलेंडर इयर हे 1 जानेवारीला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. किंवा त्या देशाचं फायनान्शियल इयर हे सुद्धा तो बिझनेस आपलं अकाउंटिंग इयर म्हणून यूज करू शकतो. इंडियाचं फायनान्शियल इयर हे 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. मग जसं कॅलेंडर इयर हे 1 जानेवारीला सुरू होतं आणि 31 डिसेंबरला संपतं, त्याला कॅलेंडर इयर म्हणतात. भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि पुढच्या येणाऱ्या 31 मार्चला संपतं. हे आपल्या देशाचं फायनान्शियल इयर आहे. मग व्यवसायाचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सोपं जावं यासाठी असा 12 महिन्यांचा काळ हा आपला अकाउंटिंग पिरियड म्हणून यूज केला जातो. यालाच अकाउंटिंग इयर असं म्हटलं जातं. आता यात जे काही ट्रान्झॅक्शन आहे किंवा सॉरी ही जी काही कन्सेप्ट आहे तिचे सिग्निफिकन्स काय? या कन्सेप्टमुळे आपल्याला भविष्याचं प्लॅनिंग करता येतं, झालेला परफॉर्मन्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो, त्यानंतर त्या पिरियड मध्ये कमवलेल्या उत्पन्नावरती किती टॅक्स पे करावायचा आहे याचं कॅल्क्युलेशन करता येतं. त्यानंतर आपल्याला बँकेकडनं किती कर्ज घेतलेलं आहे किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनं किती कर्ज घेतलं आहे, वर्षभरामध्ये आपण त्यांचं किती पेमेंट केलं, त्यानंतर आपले क्रेडिटर्स यांचं आपल्याला एजिंग अनालिसिस करता येतं, म्हणजे किती दिवस ते उधार राहिले, आपल्याकडे किती आउटस्टँडिंग राहिलं, व्याज किती द्यावयाचं आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन करता येतं. त्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा परतावा म्हणून आपण जो काही नफा कमवला आहे त्यांना पिरियडिकली आपल्याला डिस्ट्रीब्यूट करता येईल. हा जो काही आपण त्या इन्व्हेस्टरला नफ्यामधला भाग देतो त्याला डिव्हिडंड असं म्हटलं जातं. याप्रमाणे आजच्या लेक्चरमध्ये आपण बिझनेस एंटाइटी कन्सेप्ट, मनी मेजरमेंट कन्सेप्ट, गोइंग कन्सर्न कन्सेप्ट, अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट या कन्सेप्ट आपण बघितल्या. पुढच्या कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे सोमवारी बघणार आहोत.